बहुतांश लोक रात्रीच्या वेळी या 3 झोपेच्या चक्रांपैकी फक्त एकच पूर्ण करतात। हे आहे काय घडते ते। पहिला टप्पा जो हलक्या झोपेचा टप्पा आहे, हा थंडावण्याचा टप्पा आहे, ज्यामध्ये तुमचा हृदयाचा ठोका मंदावतो, रक्तदाब कमी होतो, शरीराचे तापमान खाली येते, तुमची प्रणाली ड्राईव्ह मोड मधनं रिपेअर मोड मध्ये बदलते। जर झोप खूपच कमी किंवा सतत खंडित होत असेल तर तुमच्या शरीराला त्या शांत अवस्थेत राहायला कमी वेळ मिळतो। दुसरा टप्पा जो खोल झोपेचा टप्पा आहे आणि हा मोठ्या दुरुस्तीचा टप्पा आहे। याच टप्प्यात शारीरिक सुधारणा सर्वाधिक होते। ऊतकांची दुरुस्ती, रोगप्रतिकार शक्ती वाढणे आणि ग्रोथ हॉर्मोन्सचा स्राव हे सर्व खोल झोपेशी संबंधित आहे। खोल झोप रात्रीच्या पहिल्या अर्ध्या भागात जास्त असते। तिसरा टप्पा रॅम म्हणजेच रॅपिड आय मूव्हमेंट झोपेचा टप्पा। यावेळी तुमचा मेंदू अत्यंत सक्रिय असतो पण शरीर स्थिर असते। याला प्रणालीचे निदान आणि सॉफ्टवेअर अपडेट्स असे समजा। तुमच्या आठवणी व्यवस्थित केल्या जातात, तुमच्या भावना मेंदूने प्रक्रिया केल्या जातात। म्हणूनच कमी रेम झोपेमुळे चिडचिड, चिंता आणि चुकीचे निर्णय घेणे असे परिणाम दिसून येतात। आणि रेम झोप सकाळच्या दिशेने वाढत जाते। या चॅनलवर आम्ही आरोग्याच्या महत्त्वाच्या विषयांवर नेहमीच उपयुक्त सल्ला शेअर करत असतो, त्यामुळे कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।